अन्नपचन सुरळीत होण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी लाभदायक असा मुखवास बनवणार आहोत। हा मुखवास कमी मेहनतीत झटपट बनतो। सर्वात प्रथम मी ओवा भाजून घेणार आहे। ओवा आपल्याला पटकन हलकासा भाजून घ्यायचा आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते। आणि सर्व मुखवास आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरच भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर बडीशेप, त्यानंतर चिया सीडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅंगनीज आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते, जे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे असते। चिया सीड वजन कमी करण्यासाठीही फार महत्त्वाचे आहे। बडीशेपप्रमाणेच हेही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने थोडेसे तडतड वाजायला लागले की हे चिया सीड आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहे। चिया सीड भाजण्यापूर्वी आपल्याला हे छान क्लीन करून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये रेती वगैरे असण्याची शक्यता असते, म्हणून हे आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडेसे पांढरे तीळही पटकन खाली लागतात, म्हणून हलकेसेच हे आपल्याला थोडे गरम झाले की लगेच काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहाल थोडे तडतड वाजायला लागले की काढून घ्या, कारण ते थोडे खाली लागले किंवा जळाले तर कडू लागण्याची शक्यता असते। म्हणून आता हे सर्व घटक आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये थंड करून द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आहे। हे सर्व घटक तुम्ही हवं तर मिठाचे पाणी करून पुन्हा हलकेसे फ्राय करून घेऊ शकता, किंवा यामध्ये तुम्हाला जर साखर हवी असेल, गोड मुखवास हवा असेल, तर तुम्ही यामध्ये साखरही टाकू शकता। खडी साखर म्हणा किंवा साधी आपली छोटी साखर टाकली तरी चालते। हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि एक एक करून आपण खात नाही, तर असे आपण हे एकत्रित करून भाजून जर एका हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले तर हे महिनाभर आरामात टिकते। अशा प्रकारे कमी मेहनतीत घरच्या घरी पाचक मुखवास तयार करता येतो।